माझ्या तमाशाने लोकप्रियता मिळवली. इंदिरा गांधींवरील वगाने अफाट पैसा दिला. कलाकारांमध्ये एकवाक्यता आली. मोहन प्रकरणात झालेला सारा तोटा भरून निघाला. अधूनमधून कोर्टात मी केससाठी जायचो. आता पोलिसांना आणि कोर्टालाही कळून चुकले की दोष माझा नाही. मोहनच्या खुनात दुसरेच लोक गुंतलेत. कंपनीतला एकही माणूस या घटनेला कारणीभूत झालेला नाही. तारखांवरती तारखा पडत होत्या. खटला लांबत होता. पोलिसांनी कुंदालाच आता प्रमुख आरोपी केलं होतं. तात्पुरता का होईना माझ्या गळ्याचा फास आता सुटला होता. तमाशाच्या प्रांतात मी एक नवं व्यवस्थापन सुरू केलं होतं. काळूबाळू, महाडिक, खेडकर ही तमाशा प्रांतातली जबरदस्त नावं आता मला मानत होती. कुठेही गेली तरी गावकऱ्यांना मी सांगायचो, माझा कलाकार पिलेल्या अवस्थेत दाखवा, जाग्यावरच कंपनी बंद करून टाकतो. आणि कलाकारही हा नियम कसोशीनं पाळत होते. पैसा आला, नवा तंबू झाला. ऐतिहासिक वगासाठी नवी ड्रेपरी घेतली. जाहिरातीसाठी 1,00,000 रुपये घालून नवी जीप घेतली. पहिली जीप 10,000 घालून नवी केली. 3 लेलँड गाड्या, 2 जीप्स, यामुळे कंपनीला मानाचा दर्जा लाभला. माझ्या सगळ्याच झंझावाती वगांमुळे मंडळी मला लेखणी सम्राट म्हणून ओळखू लागली. प्रत्येक वग 9 अक्षरांचा, कारण माझ्या नावातही 9च अक्षरं होती. हे 9 अक्षरी वग पथ्यावर पडले. साऱ्यांना कामं नेमून दिली. 6 मॅनेजर नेमले. शब्बीर जेवण खातं बघायचा. चौधरी मूर्तिजापूरचा मॅनेजर म्हणून त्या भागातली लाईन काढायचा. वांगीकराकडं जाहिरात विभाग सोपवला. अहमद बाही, रंगनाथ आणि दिलीप बोरकर यांना लायसन्स मॅनेजर बनवलं. तिकिटांवरती ज्या गावी प्रयोग असेल त्या गावी ही मंडळी आधी जायची. मामलेदार, पोलीस पाटील गाठायची. परवानगी मिळवायची. गाड्या भरणं, उतरणं हे सगळं काम दिवाणजी बघायचा. मॅनेजर हे तमाशा प्रांतातलं बडप्रस्त. त्याला महाराष्ट्रातले सगळे बाजार, सगळ्या यात्रा ठाऊक असाव्या लागतात. 2-2 महिन्यांचे कार्यक्रम पक्के करावे लागतात. मधला गाळा न खाता काम करणारी माणसं मी नेमून टाकली. सर्व आर्थिक व्यवहार स्वतःकडेच ठेवले. पठ्ठे बापूरावांच्या पासून चांगली नावाजलेली माणसं डबघाईला आली ती मॅनेजरच्या हातात सर्व सत्ता एकवटल्यामुळं. तेवढ्या धोक्यापासून मी मात्र दूर राहिलो. माझ्या साथीदारांनीही मला चांगली साथ दिली. तमाशा कंपनी एक कुटुंब बनलं. पावसाळा आला की सारेच कलाकार कंपनीचे मालक बनत. 1.5 महिना साऱ्यांच्या मनासारखा जायचा. त्यांच्यापैकी 5 लोकांची कमिटी करायची. त्यांनीच प्रयोग ठरवायचे. मिळतील ते पैसे जेवणाचा, डिझेलचा खर्च वजा करून वाटून घ्यायचे. मी मालक असूनही त्यावेळी त्यांच्यासारखाच एक सामान्य भागीदार असायचो. 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर असं चालायचं. जेवणाची जबाबदारी पंचांनी सांभाळायची. अखेरीस पैसे वाटून घ्यायचे आणि मग रिहर्सलसाठी कंपनी बंद ठेवायची. टोकले, सावळजकर कमिटीत आघाडीला असायचे. कधी पैसे मिळत तर कधी बुडत, पण सारे हसून खेळून मज्जेमध्ये राहत. एरवी 13 तारखेला मटण वाढणारे दिवाणजी यावेळी निवांत असत. तक्रार कधी व्हायचीच नाही. पण तिकिटाच्या गल्ल्यावरती कुणी उभं राहायचं यावरून मात्र वाद व्हायचा. खरा पैसा तिथेच मिळायचा. हॉटेलात, स्टँडवर, दुकानात कामं करणारी गरीब मुलं कनातीभोवती घुटमळत. त्यांना तमाशा बघावासा वाटे, पण 3 रुपयांचं पूर्ण तिकीट काढण्या इतके पैसे जवळच नसत. सावळजकर मामा मग खेकसत, हे पोरा काय फिरतयास, तमाशा झाला की सुरू, पण मला आत सोडा की, तिकीट काढ की मग घुस आतमध्ये. माझ्याजवळ एवढं पैसे नाही ती व मामा. किती आहे ती? रुपया हाय. आणि इकडं पळ, पुढची जागा धर जा. नाही म्हणलं तरी 70-80 रुपये जमायचं. तेवढी चंदी हुयाची. जो तो पोरा आत सोडण्यासाठी धडपडायचा. सगळं बघून मलाही गंमत वाटायची. सारे एक जीवानं राहायचे. 8-8 तास रक्त आटून तमाशा रंगवायचे. प्रत्येक वेळी नवे विनोद उत्स्फूर्तपणे टाकायचे. टोकले यात आघाडीला. सहज बोलून प्रेक्षकांना हसवणार. त्याच्या हजरजबाबीपणाचं मलाही कौतुक वाटायचं. पण कधीच न चुकणाऱ्या एका कलाकारानं एकदा मात्र माझी मान कापायची वेळ आणली. विटा म्युनिसिपल थिएटरमध्ये प्रयोग ठेवला होता. विटा छोटंसं पण टुमदार गाव. काळजीपूर्वक वसवलेलं. हातमाग घरोघरी. पण विटेकर इतके हुशार की विट्याची इचलकरंजी कधी होऊ दिली नाही.
छत्रपतींच्या सुवर्ण पुतळ्यासारखा गाव आपला रुबाब कायम टिकवून राहिला. गाड्या 4 वाजता पोहोचताच कलाकार पांगले. बिगारी स्टेज बनवायच्या कामाला लागले. मी आपला हिशेब जुळवीत बसलो. 6 वाजता पोलीस आले. गणपतराव माने कोण? आपणच का? वय साहेब. चला उठलो. काय प्रकार तो समजेना. कुणीतरी उलाढाल केली असणार हे मात्र निश्चित. घडले काय हवालदार? तुम्ही माणसात नाही. तमासगीर म्हणजे बेवडे साले घाणेरडे धंदे करा, पण उघड्यावरती कशाला? काही जनमताची पर्वा हाय का नाही? अहो पण झालं काय साहेब? चला दाखवतो. तुम्ही रात्री तमाशा करा, पण तुमचे कलाकार दिवसा ढवळा तमाशा करत्याती. जाऊन पाहतो तर माणसांची तोबा गर्दी. एका कलाकाराच्या मिठीत बाई, दोघही नागडे, जाम पिलेले, भर रस्त्यात सगळा तमाशा. इतके पिलेले की भोवती माणसं जमलेत याचंही भान नाही. कवठीत सरकली माझी. सरळ सांगितलं फौजदाराला, साहेब हरामखोरांना कस्टडीत डांबा, बघू द्या काय करायचंय ते. नागडी जोडी तशीच गाडीत घातली. पोलिसांनी गाडी तशीच पोलीस स्टेशनला नेली. मी थिएटरकडे वळलो. एव्हाना कलाकार जमले होते. साऱ्यांनाच मी तासलं. पाहिलात का तमाशा? सारं मिळून नाक कापाया मान्याचं. नशीब समजा विटकरांनी तंबू पेटवला नाही. सवलती दिल्या की टाळक्यावरती बसायला बघते ती गाढवं. हा बेवडा तिकडं गावाकडं भुरट्या चोऱ्या करायचा, हातभट्टीची दारू गाळायचा. मी जवळ केला एक कलाकार म्हणून. त्यानं मलाच पहिल्या नव दुसऱ्या दारची पाजलाय की. कुणी पिलं तर याद राखून ठेवा. चुपलीनच टाळकं भादरीन एकेकाचं. ही साली भवानी हित कशी आली? हाकलली होती ना हिला तमाशातनं म्या? काय माहिती आम्हाला दादा. त्यांचा पत्र व्यवहार आदनं मधनं सुरूच असतो या. ठीक आहे. काम बघा. मुन्ना कुठा हाय? चहा आण म्हणावं त्याला. प्रयोग संपेपर्यंत डोक्यावरती ताण. मनातले भलते भलते विचार पाकोळीगत फडफडायचे. तो देगावकर साला परस्पर दुसऱ्या तमाशात गेला. मोहनचा खून झाला आणि हा दारूत गजा अडकला. मामरीनं काढली कशी तरी गणगवळण वडून. रंगानं गाणं गात त्याला साथ दिली. या तमासगिरांचं काय खरं नाही. आडाने गोळ नुसतं. तळ हातावरती वागवायचे. एक कलाकार 56 टिकलीचा. कुठे ना कुठे घालूनच आलेला. ती शालन चांगली राहायला धडपडते तर वशा तिच्यावरती मरतोय. इथे कुणी कुणाला चांगलं राहूच देत नाही मुळी. सगळी कुत्तरोड. तरी बरं प्रत्येकाला गावाकडे बायका आहेत. डुकराच्या पिलागत 2-2 पोरं कडेवर वागवणाऱ्या. सकाळी फौजदाराजवळ रदबदली करून मी बेवड्याला सोडवला. आला पाठोपाठ मुक्कामाच्या जागी. बाईला 2 भडकवताच पळाली. मी आकाताईला हाक मारली. ताट आण व वळायला. हे वीर आलाय नव पराक्रम गाजवून. माफ करा नाना, चुकलं माझं. दारूत भानच राहिलं नाही. शाण खावा शाण, नाहीतर गटरातलं पाणी प्या. उद्या पेपराला बातमी आली तर उभ्या महाराष्ट्रात बदनामी होईल या गणप्या मान्याची, तुमची नव्ह. चुकलं नाना, पाहिजे तर बुटाना हाना मला. हाणून काय र उपयोग? तुम्ही जातीचं रामुशी. उद्या दरोडा घालायला आमच्या तमाशावरती. आजपासून दारू बंद. माझंच नाव तुम्ही तुमच्या आडनावाच्या माग लावताचा. त्याची जरा तरी लाज धरा. रंगबाजीतले एक जाणतं कलावंत म्हणून मी तुम्हाला जवळ केलंय. त्याचा रंग उधळण्यासाठी नव्ह. जावा. पुन्हा असा प्रकार घडला तर कंपनीत तुम्हाला थारान हाय. नुसत्या इशाऱ्यावरती पद्म्या सावरला. पुन्हा कधी चुकला नाही. कधीच गैरहजर न राहणारा हा कलावंत आपल्या परीनं साऱ्यांना स्टेजवर सावरतो. एका क्षणी मी त्याला सावरलं एवढंच काय ते. रोज कोणी ना कोणी गडबड करायचा. गणगवळणीला सगळे कलाकार स्टेजवर असले पाहिजेत हा माझा शिरस्ता. पण एकदा सदानंद पिऊन आला. गणगवळण सुरू झाली तरी आरामात झोपून राहिला. मी सहज तंबूत चक्कर टाकली. सगळ्या राहुट्या मोकळ्या. एकटा सदानंद पिऊन निवांत घोरत पडलेला. वगाच्या वेळी उठला. महाराष्ट्र झुकत नाही मध्ये कोळी झाला होता. बसला मेकअपला. मी दुसरा कलाकार आधीच तयार ठेवला होता. मेकअप होताच हाक मारली सदानंदला. काय सदानंद? काय नाही, मेकअप करत होतो. दिसला नाही 10 वाजल्यापासनं तो. कमाल हाय. गणगवळणीला तर सगळ्यात पुढं होतो की. खाडकन वाजवली. आधीच मेकअपनं लाल झाला होता. त्यात फटका बसताच मिशी खाली येऊन गाल लाल झाला. पुन्हा खोटं बोललास तर याद राख. जा झोपून. आज तुझा खाडा मांडलाय. दारूच प्यायची असली तर शेकडो तमाशा पार्ट्या वाट बघत्या ती तुझी. जा. 1 रुपया पगारावरती राहणार होतास नव्ह.
त्याच गतीवरती आलायस लेका तो आता. आई शपथ नाना पुन्हा दारू पिणार नाही. माझी जात कधी खोटं बोलत नाही. बघू किती दिवस खरं बोलतोय त्या. कुठला बदलायला? तसंच सांग काम्या. रक्ताने रक्ताचा बदला हा वग लिहिताना मला काही ग्रामीण म्हणी आणि शिव्या हव्या होत्या. सदानंदला म्हटलं, सदानंद इरसाल म्हणी पाहिजे त्या. म्हणीसने काय तोटा, रगड गावत्याल्या की. त्या काय वाटवरती पडल्या ती वैर. तसं नव, हिजडा असत्या ती ना हिजड. त्यांच्या तोंडात लय म्हणी लिहून घेणाराच पाहिजे नुसता. आता कुठं गावायचं हिजड? त्यासने काय तोटा आलाय वय. उद्या जाणारच आहे आपण जेजुरीच्या जत्रेवरती. रगड हिजडा आणतो बघा. सदानंद जत्रेत हिंडायचा. टिनपाट हाटीलं, पानपट्ट्या, दारूची दुकानं, बोळकांड फिरायचा. हिजडा दिसला की हसायचा, त्याला चहा पाजायचा, पान द्याचा आणि जुलवीत आणायचा. माझ्याजवळ आणला की डिवचून चिडायला लावायचा. हिजडा चिडला की आवारणं अवघड. मग तो सपाट्यानं शिव्या घालायचा, म्हणी वापरून हात चोळायचा. आधीच रणके पाटेत दाणके का लागलाय माझ्या मागं म्हणायचा. आम्ही हसून हसून दमायचो. असला सदानंद. यकायकी बाहूताईच्या पोटात दुखायला लागलं. छाती सणाणून कळ यायची. नाचता नाचता ती छाती धरून राहुटीत आली. आकाताई आलीच धावत. ना बाळूताई रडत्या व का काय झालं? अव छातीत दुखतया तिच्या. मी उठलो तोवर शंकर आलाच. वेदना असह्य होऊन बाळूताई कणत होती. नेमकं काय होतंय ते तिलाही कळत नव्हतं. घातली जीपमध्ये आणि नेली दवाखान्यात. तोंडावरचा मेकअप बी तसाच. डॉक्टरांना सगळी परिस्थिती सांगितली. त्यांनी तपासलं, इंजेक्शन गोळ्या लिहून दिल्या. म्हणाले, एवढ्यावर थांबलं नाही तर मला पुन्हा भेटा. नाचायला लावू नगासा त्यांना. ठीक आहे, काय झालंय पर डॉक्टर? फार काही नाही, लिव्हरवरती सूज आहे त्यांच्या, होईल बरं. तेवढ्यापुरतं बरं वाटलं. सकाळी आम्ही गाड्या हलवल्या. वाटेतच पुन्हा कळा सुरू, मग नवा डॉक्टर. असे 15 दिवस गेले. वगात तिला भूमिकेला उभी करताना सुद्धा भीती वाटायची. मध्येच कळा सुरू झाल्या तर वगाची वाट लागायची. वर प्रेक्षकांची नाराजी. त्यापेक्षा तिला आरामच देणं चांगलं. दुखणं हाताबाहेर जातंय असं वाटलं तसं मी शंकरला म्हटलं, आता टाळाटाळ करण्यात काय अर्थ नाही. इथं साताऱ्यात एक चेस्ट स्पेशालिस्ट माझ्या ओळखीचं आहे, ती त्यांना दाखवूया आपण. शंकर काय बोलतोय बिचारा. घाबरून गेलेला. साऱ्यांचा विरोध स्वीकारून त्याने तिच्याशी लग्न केलेलं. पहिल्या बायकोनंही तिला सांभाळून घेतलेलं. मला बाळूताई एक कलावंत म्हणून श्रेष्ठ वाटायची. आल्या गेल्याच्या स्वागताला एक नंबर. वागणं टापटिपीनं, बोलून पटकन छाप पाडायची समोरच्यावर. चेस्ट स्पेशालिस्टनं तपासलं, कपाळाला आठ्या घालीत म्हटलं, बाई काम काय करतात? तमाशात नाचतात, भूमिका करतात. कामाचा ताण आलाय हृदयावरती. एक झडप नीट उघडतच नाही. सूजही आहे लिव्हरवर. हा एक्सरे बघा ना. काही उपाय डॉक्टर? ऑपरेशन करावं लागेल. शंकरच्या तोंडात राळं वाळलं. मी डॉक्टरांच्या जवळ जात म्हटलं, येईल तेवढा खर्च करायला आम्ही तयार आहोत. करा ऑपरेशन डॉक्टर. हे ते ऑपरेशन शक्य नाही. हा हृदयविकाराचाच प्रकार आहे. फुफ्फुसाकडून हृदयाकडे रक्तच पोचत नाहीये. असं करा, मी चिठ्ठी लिहून देतो, तुम्ही पुण्याला जावा. पुण्यात औषधोपचार केला. ऑपरेशन नाही. परिणाम शून्य. मध्येच हातपाय वाकडे व्हायचे. कंबर भयानक दुखायची. सांधे धरायचे. अंगाला दरदरून घाम फुटायचा. नुसतं बघूनच आम्ही हबकून जायचो. एकदा शंकर रडला. म्हणाला, काहीही करा पण बाईला वाचवा. तू काय बी काळजी करू नग शंकर. मी सगळं व्यवस्थित करतो. अरे पैसा महत्वाचा नाही, माणसातला कलावंत महत्वाचा. तुला माहिती आहे, अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर पडून कंपनी उभी केल्या म्या. राहायला घर नव्हतं, तर पडत्या पावसात 10 दिवसात घर बांधलं या. कितीही झालं तरी माझी भाऊजय आहे ही. हिला पाण्यासारखा पैसा घालून खणखणीत बरी करीन. जा तू, आकाताई आणि दोघं कंपनी सांभाळायचा. मी हिला मिरजला नेतो. खात्री आहे मला, गुण आला तर तिथंच येईल तिला. मी मिरजेत पोहोचलो. बाळूताईला दवाखान्यात ऍडमिट केलं. ऑपरेशनचा दिवस ठरला. माझ्या मनावरती दडपण होतं. आधीच हा भयानक रोग, त्यात बाळूताईला दिवस बी गेलेले. कसं होणार या पोरीचं? काही कळत नव्हतं. ऑपरेशन व्यवस्थित झालं, पण ती शुद्धीवर नव्हती. 3 दिवस कृत्रिम श्वास चालू होता. मी बाकड्यावरती विडी ओढत विचार करायचो. बाळूताईच्या अफाट भूमिका आठवायच्या.
का दिलेस कर्णा दान तू, या वगातली तिची कुंती काळजात रुतून बसली होती. इंदिरा गांधींची तिनं केलेली भूमिका महाराष्ट्रभर गाजली. सकाळी ती बाहेर पडली की बायका तिला ओवाळायच्या. खांद्यावरती निळी शाल टाकून राजशाही पातळ नेसली की ती छत्रपतींची सून वाटायची. आवाजही असा मधुर की ऐकणाऱ्याचं दगडी हृदय सुद्धा पाझरावं. महिनाभर दवाखान्यात होती. शंकर, आकाताई, माझी आई होत्याच साथीला. मी कंपनी बघत अधूनमधून हेलपाटे टाकायचो. पैसा अफाट गेला, पण बाळूताई चांगली झाली. गळ्यापासून कमरेपर्यंत पोट फाडलं होतं. 28 टाके पडले होते. ऑपरेशन बघूनच घाम फुटावा अशी तऱ्हा. एवढी तब्येतीनं गरगरीत बाई, पण ऑपरेशन नंतर अर्धी सुद्धा राहिली नव्हती. शंकर जिंकला होता. मला म्हणाला, ना तुम्ही होतासा म्हणून बाई वाचली बघा. वेडा नुसता. माणसाला वाचवणारा तो वर बसलाय. शंकर, मी नात्यानं तुझा भाऊ असलो तरी शेवटी कलावंतच आहे बघ. तू काय बाई काय, कलावंत म्हणून मी तुमची कदर करतो इतकंच काय ते. ना तुम्हाला समजून घेणं तसं फार कठीण आहे बघा. अरे असं तू म्हण. हे बघ, आता 2 महिने बाईला आराम द्यायचा. घरी पाठवू का? छे, त्या रामरा गाड्यात कशाला पाठवू यास? कंपनीतच आराम मिळेल तिला. आचार्याला सांगून ठेव, चांगलं चुंगलं करून घालायचं. आकाताई हायच काळजी घ्यायला. ती काळी असली तरी पोटात पांढरी शुभ्र दया हाय. गोड पाण्याचा झरा असतो या काळ्या पत्थराच्या खाली. शंकरला सगळं पटलं. सुस्तावलेली कंपनी पुन्हा सावरली. सलग प्रयोग घेतले सुलतान शेठने. 1-2 नव्हे 14, सगळे तिकिटावरती. 15 दिवसात लाखभर सुटले. मी देवाला हात जोडले. साऱ्या कंपनीत पेढे वाटले. बायकांनी विचारलं, कशाबद्दल पेढ नाना? बाळूताई बरी झाली, तिचा पायगुण फळाला आला. आकाताई हसत बाळूताईला म्हणाली, समद्यासनी पेढ वाटतीस, मला तंबाखू तरी दे बया. घे की, नाही कवा म्हणलंय म्या. दोघींनी आर हातावरती मळत गप्पा वाढवल्या. मी गादीवरती आडवा होत बिडी पेटवली. दिवस मावळायला बातमी आली. गुलाब बोरगावकर हृदयविकाराच्या झटक्यानं गेले. खरंच वाटेना. डोळे पाणावले. साऱ्या कंपनीत बातमी पसरली. सगळेच हळहळले. तमाशा प्रांतातला एक गुणी सोंगाड्या हरवला. मी मॅनेजरला सांगितलं, आजचा खेळ कॅन्सल करा. कंपनी 1 दिवस बंद ठेवा. माझ्या पुरत्या थाळी बंद. सगळेच खाली मान घालून गप्प राहिले.